आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्टवर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. जरा कुठं सुख मिळवलंय तर सुखानं झोपू पण देत नाही. हो काय जरा काम आहे तुझ्याकडे. एवढे राक्षला इकडे. हे कसले कागद? सध्या तुझ्या नावावर असलेल्या सूर्यवंशीच्या सगळ्या प्रॉपर्टीचे पेपर्स तुझ्याकडे आहेत, पण हे मी नव्याने बोलून आणलेत. कशाला? अगं सांगतो ऐक. यात असं लिहिलंय, आता तुझ्या नावावर असलेली जी काही प्रॉपर्टी आहे त्या प्रॉपर्टी मधला अर्धा हिस्सा स्वखुशीने तू माझ्या नावावर करणार आहेस. काय? तुझ्या कानाचं काय धडे बसलेत का? अगं इथला मला जो माझा हक्काचा हिस्सा आहे ते पाहिजे. काय पाहिजे? हिस्सा. आणि नाही दिलं तर? नाही दिला तर? चांगला प्रश्न आहे. पण कसं आहे ना, काय म्हणजे तुला सांगतो, सापाच्या वेगवेगळ्या प्रजाती असतात. त्यातली 10 मन असते, म्हणजे वसुंधरा सुंदर सारखी. जरा असं खुसूरपुसूर केलं का नाही लगेच पळून जाणार आहे. आणि एक असते भुजंग, माझ्यासारखी. शेपटाव पाय दिला ना पिंडरी फोडणार आहे, सुट्टी देत नसते ती. त्यामुळं तुला सांगतोय ती कर. जर का मी म्हणतोय असं जर झालं नाही तर माझ्या मनाविरुद्ध जाऊन मला असं काहीतरी पाऊल उचलावं लागेल, ज्यानं माझं समाधान होईल. अरे तसं नाही म्हणायचं मला काका. मला म्हणायचं होतं की आपण जरा शांतपणे विचार करू ना. आणि समजा आपलंच तर आहे, कवा बी कुठे बी सही करायला लाव. करते मी. पेन घेते. हा कामिनी यायला. हॅलो. याचे 2च हिस्से करायचे. 2च? अजून इथं तिसरं कुणी आपल्यामध्ये कडमांडणार जन्माला यायचंय. आणि घास बी नाही कुणाच. नाही ते मामीला विचारलं असतं ना. त्याचा काय संबंध? तुला पहिलं आणि शेवटचं सांगतो कामिने, प्रॉपर्टीचे 2च हिस्से होणार. एक तुझा, एक माझा. तसं तर तसं आपली काय बी हरकत नाही. कुठं साईन करायचे सांग. हे बघ इथं. प्रॉपर्टीचे 3 हिस्से व्हायला पाहिजेत. आले ऐकत्या बेळ्यावरचे नागोबा आले. सापानच पडला असल्यास इथं यायला. सपान कशाला पडायला पाहिजे? तुमच्या काळ्या करणीचा सुगंध दरवळतोय घरभर. संबंध काय तुमचा? हेच विचारायला आलोय म्या. ही सूर्यवंशींची प्रॉपर्टी आहे. माझ्या बापाच्या पुण्यानं वाढलेली आहे ही. आणि तो आमचाच हक्क आहे. असं लय हक्क माती खाली काढल्यात आम्ही. प्रतापराव, यशवंतराव, अरे कशाला म्हणताय तुम्ही दोघं? तसं बघायला गेलं तर दोघांचं बी खरं आहे ना. आपण ना प्रॉपर्टीचे 3च हिस्से करू. पण मग ह्यो कागद काय कामाचा नाही ना.
आता उद्या सकाळी नवीन कागद आपल्या तिघांच्या नावाचा. हा? या उद्या सकाळी या. बरं झालं मला फोन केला असते. आता याला एक टवका बी काढू देत नाही या प्रॉपर्टीतला. अशी सावध राहा. या यशवंतचा ना काहीतरी बंदोबस्त केलाच पाहिजे. भूकंप होतोय भूकंप होतोय भूकंप होतोय. भूकंप होतोय. आओ आओ भूकंप होतोय. ओ आओ भूकंप होतोय. आओ आओ पळा पळा पळा. भूकंप होतोय भूकंप होतोय. पळा पळा. अरे सुंदर काय झालं? काही सपन बिपन पडलं का काय? अरे काय झालं? हा नाही नाही काय नाही आलोच मी. हे काय करताय तुम्ही? थांब. झालं बघा वहिनी, एकाच्या 2 खोल्या. होय समज बरोबर झालं आहे. पर मी काय म्हणतो, आधीची खोली एवढी लहान आहे, त्यात मग असं 2 भाग का करायलाय? अरे सुंदर, घरात 2-2 बायका आहेत, त्यांना काही आडोसा हवा का नको? आई, तुम्हाला माहितीये ना, या घरात रडायला आणि स्वतःवर चिडचिड करायला बंदी आहे. हा म्हणजे हे नियम ज्यांना पटणार आहेत ना, त्यांनीच या घरात राहायचं. भाई भाई, अगदी बरोबर बोलतेस तू. होय होय, अहो मी तर हे नियम ना जन्मापासूनच पाळत आलं, नाहीतर म्हातारी संघ इथं राहायला जमलंच नसतं आपल्याला. बारक्या, आता या घरात सुखी आणि आनंदी राहूयात आपण सगळे. आपण सगळे एकत्र होत की नाही, छान हसून खेळून राहूयात ना. मग कशाला उगाच कुडत बसायचंय? बघा, भावाला बी नियम मान्य आहेत आता. नको त्या लोकांचा नकोची बडी जाओ. यांनी आता आपली वाटणी ह्यात घातली म्हणल्यावर आपल्या वाट्याला काय येणार? चवळी पवळी. ह्यातनं आपण आपली भूक भागवायची. बाप माझा रुबाब करतो आणि दात करून पोट भरतो. आता केलेत नवीन कागद. हा, मारो त्याच्या बोरक्यावर. काही बी झालं तरी ही इस्टेट आता आपल्या नावावर व्हायला पाहिजे. उर्वशी, याची काळजीच करू नकोस तू. तुला सांगतो, यो प्रताप आला नसता ना मधी, तिला असं दमात घेतलं होतं ना, कुठे सह्या करायच्या, तेव्हा पेन घेऊन येते असं बोलत होते चिचोंदरी. त्यामुळं तू काळजीच करू नकोस उर्वशी. आता बघच, इथं फक्त आपलाच रुबाब असणार आहे.
ना तुम्ही? असं कुणाच्या बी घरात घुसायलाय वय? पोळीला वास तुपाचा आणि ऐवज माझ्या बापाचा. चला तिकडे वा. हे काय करताय तुम्ही? काय पाहिजे तुम्हाला? कोण आहे तुम्ही? माझी माणसं आहेत. तव्यात टाकलेल्या फुटाण्यावानी उड्या मारत होता ना रात्री? जे बोलत होता ते आत्ता बोलून दाखव. सया पाहिजे? थांबा रे, तुमची समदसनी ओळख करून देते. आई, मामा, मामी, बाहेर या. काय ग? काय तंतन लावली सकाळी सकाळी? हा, घरच्यांच्या नावाने कशापायी बोंबाबोंब करायलीस? काय काम आहे? शांत हो आई. अगं पाहुण्यासनी समधींची ओळख करून द्यायची ना, म्हणून बोलवलं. समध्यांना वळखून राहायचं इथं. तर पहिली ही. ही माझी आय हाय, बिनशिंगाची गरीब गाय. हिच्यापासून आपल्याला कसलाच धोका नाही. आई आहे ना, जीवावर नाही उठणार. हिच्याकडे लक्ष देऊ नका. ह्यो माझा मामा, ह्याच्यावर लक्ष ठेवा. ह्यो बी या प्रॉपर्टीला सोकावलेला आहे. कासवासारखा गरज असेल ना तवाच तोंड बाहेर काढतो. पण पाठ ना काय याची, त्यामुळे संशय आला तर फोडायला हायगाय करू नका. आणि ही याची बायको दुर्गा. हे आमच्या घरातलं राखेलवर चालणारं इंजिन. बिनकामाच पण नुसतंच फडफड करत असत. लक्ष ठेवा. आणि आता ही आमची काकी उर्वशी. ही ना पामतेला तळलेल्या पुरीसारखी. वरतून गोल आणि आतून फसफशीत. येळ आली ना की हिला बी पामतेला तुन्हा करपेपर्यंत तळून काढा. आणि ह्यो आमच्या घरातला सगळ्यात मोठा खादाड बोका. ह्याच्यावर बारकाईनं लक्ष द्या. यानंच मला रात्री जीवे मारण्याची धमकी दिली आहे. जरा जरी संशय आला ना तर तिथल्या तिथं याचा कार्यक्रम उरकायचा. बर, कोणाकोणाला प्रॉपर्टीचा हिस्सा पाहिजे सांगा सांगा, लगेच सह्या करते. अरे बोला. नशीब माना की मी तुम्हाला या घरात राहू देते.
उपकार माना माझे. आणि कुणी जर लई चाव 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 करायला लागलं ना तर अक्षरा आणि सुंदरची जी अवस्था केली आहे ना तशी गत करीन सगळ्यांची. कळलं का? हे बघ मला हिस्सा बिस्सा काय ना ग. हा फक्त माझ्या पोराला अश्विनला जेलमधून लवकरात लवकर बाहेर काढ. काढणार काढणार. पण काल जो प्रकार केला ना तो जर परत झाला तर समद्यासनी आत टाकीन. हा आत्या बोला. अक्षरा, आत्या काय झालं? तुमचा आवाज असा काळजीत वाटतोय. मला नीट सांगा सगळं. अगं नीट कसलं, वादळा आधीची शांतता आहे सगळी. वादळ म्हणजे? लवकरच येणार आहे बघ वादळ. अजून तरी शांत आहे सगळं, पण हे काही फार काळ नाही टिकायचं. अगं घर फुटण्याची चिन्ह आहेत बघ सगळी. एकमेकांचे मुडदे पाडतील हे लोक इथे. आत्या काय झालंय? अगं काय सांगू तुला. याचा अर्थ आईंनी इतके वर्ष एकोप्याने टिकवून ठेवलेलं घर आता फुटणार तर. छानच आहे. छान? अगं अक्षरा काय बोलतेस तू? आत्या त्या लोकांमध्ये फूट पडते ना हे एका दृष्टीने खरंच चांगलं आहे. आपल्याला ना याचा एक ना एक दिवस नक्की फायदा होईल. म्हणजे मला काही कळत नाही बाई. आत्या मी तुम्हाला भेटले की सगळं सांगते. आता तुम्ही त्यांच्यावर नीट लक्ष ठेवा फक्त. बर. आणि ह्या सगळ्यात तुम्ही तुमच्या तब्येतीकडेही लक्ष द्या. हा वय ग. आणि ऐक, तुम्ही बी जपा स्वतःला. बाहेर राहताय ना मग. हो आत्या ठेवते. काय चाललंय उरुस तुझं? हा इकडे कुठं घेऊन आलेस मला? ते बघा ह्या बाईचं काय चाललंय ना तीच कळना झालंय. काय प्लॅन असेल हो हिचा? मला बी काय कळण झालंय. उर्वशे अगं काय बघतोय मी? शान का भरत असेल ही? हिनं काय आधीच कमी शान खाल्लंय का? का शानाचा नवीन बिझनेस करायला लागली ही आता? अहो ही बया ना येडी झाली येडी. जेव्हापासून तिच्या आता समज काय आलंय ना मनाला वाटेल तसं करायला बघा. आपण आता सावध राहायला पाहिजे. हा उर्वशी तू टेन्शन घेऊ नकोस. एक नाही हिची चुंदरी हिला घाबरत नसतोय मी. हिनं जर आपल्याबद्दल काय वावगा विचार केला ना हिला त्या शेणात गाडून टाकेन आणि वरनं सारवून बी टाकेन. हा आता उगा वावड्या उठवू नका. तो मिठा जरा. एक तर लई घाण वास यायला लागलाय. तुम्ही काय बी बोलू नका त्याच्यात. बस चला. अरे उर्वशे शान घेऊन हे वाड्यात का चालली? काय करत असेल तिकडे जाऊन? आता ते हित उभं राहून कसं कळल. चला तिच्या माग अंगणात जाऊ. देवी आई कृपा असू दे. आई तुम्ही कशाला त्रास करून घेताय? मी बनवते ना जेवण. अगं काय नाही
मला सवय आहे या समजायची. तू काय काळजी नको कर. आई द्या इकडे, मी बनवते. अग तू काय ऐकायचीस वय? आई तुम्ही सुंदर आणि बारक्या, तुम्हाला तिघांना होतील एवढ्या भाकऱ्या आहेत. मी बनवते पटकन. अक्षरा आई हो, हे काय? तू जेवली नाहीस तर माझ्या घशाखाली घास उतरल वय. आई कशाला उगाच काळजी करताय? आजच्या कामाचे पैसे आले ना की मी जेवेन रात्री. मग मी बी माझ्या लेकी संग रात्रीच जेवीन. तू आता बारक्यान सुंदर पुरतं कर. मी बी तुमच्या संगत जेवणार रात्री. अरे पर बारक्या असं द्यावं. तुम्ही आता फक्त सुंदरसाठी जेवण बनवा. आपण का नाही रात्री पक्कड बेत करू, मस्त ताव मारूया सगळे.